नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता असे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सोबतच जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने ठरवलं आहे की आम्ही दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यासाठी 15 जिल्ह्याची निवड केलेली आहे। या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा येत असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही खूपच भाग्यवान आहात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या गेले कित्येक दिवस लाखो शेतकरी या योजनेची वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा झाले नव्हते। म्हणून आता महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकरच तुमच्या खात्यावर आता नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे, जिल्ह्याची यादी देखील जाहीर केलेली आहे। आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही। आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने कोणती अटी लागू केलेली आहेत, काय कामे शेतकऱ्यांना करावं लागणार आहेत आणि ते कामं केल्यावर शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ होणार आहे, सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या तो हिताचा निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, 90 लाख शेतकरी हे चातकासारखी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होते, परंतु आता त्यांचा ती वाट बघणं, त्यांची ती प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे। शेतकरी मित्रांनो, एवढी वाट बघून जर काय फायदा होणार असला तरच शेतकऱ्यांना अगदी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला भेटतो। तर शेतकरी मित्रांनो, आता अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला खरोखर आनंद पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता जमा होणार, म्हणजेच की 4000 रुपये आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यावर 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण फक्त 2000 रुपयाची वाट पाहत होतो, परंतु आता 3000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता सगळ्यांना, आपल्याला सर्वांना हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय पाहिजे असतं, महाराष्ट्र शासनाकडून ही थोडीशी मदत पाहिजे असते। शेतकरी राजाची आता पेरणी झाली आणि शेतकरी राजाला आता खतं बिया उधार जे घेतलेले आहे त्यांची उधारी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलं की आता 2000 रुपयामध्ये काही होणार नाही। त्यासाठी आपण देखील आता थोडासा आर्थिक मदतीचा हातभार पुढे लावला पाहिजे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आणि आता 4000 रुपये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 असे मिळून 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंतच्या इतिहासात जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना मिळाले, परंतु अद्यापही आतापर्यंत 2 हप्ते कधीच सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा विक्रमच म्हणावा लागेल महाराष्ट्र शासनाचा आणि इतिहास म्हणावा लागेल, कारण की जे काम आता आजपर्यंत झालं नाही ते काम या सरकारने करून दाखवलेलं आहे। म्हणजेच की 2 हप्ते आता सोबत कधीच भेटले नव्हते, परंतु आता 2 हप्त्याचे 4000 रुपये सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा असल्यामुळे शेतकरी अगदी आनंदाने नाचू लागलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा मोठा म्हणजेच की धाडसी निर्णय म्हणावा लागेल, कारण की 2 हप्ते सोबत देणं म्हणजे ही काय सोपी गोष्ट नसते। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली होती, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला होता, परंतु आता तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता लवकरच ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला तारीख देखील समजणार नाही आणि तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये आला असेल तर कामे कोणते करायचे ते देखील समजणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्यांनी सूचना केलेली आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचे 4000 रुपये एवढी रक्कम जमा करा आणि आता यावर हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत, हालचालीला वेग देखील आलेला आहे आणि आता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे 4000 रुपये हे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता 1 ते 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा।
कारण की आपण तारीख आणि कोणते कामं आणि कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत त्या अटी पूर्ण कशा करायच्या ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिलं महाराष्ट्र शासनाने सूचना केलेली आहे की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही. तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसून येणार आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक काम करा. तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता का मिळाला नाही हे तुम्ही तपासणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला मिळालं नसेल तर तुम्ही त्याचं स्टेटस तपासा, का मिळालं नाही हे दुरुस्त करा आणि अगोदर PM किसान योजनेचा हप्ता चालू करा. त्यानंतरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही अडचण दूर करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला PM किसान योजनेची ती अडचण दूर करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते हप्ता चालू करणं अतिशय गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे म्हणजेच की 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, स्टेटस तपासा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की EKYC करणे. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत शेतकरी महाराष्ट्रातील EKYC करत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने ठरवलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता किंवा 10वा हप्ता असं वितरित करणार नाहीत. परंतु आता त्यांनी तो शब्द वापस घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेल्या तारखेपर्यंत जेवढे काही शेतकरी EKYC करतील त्यांच्याच खात्यावरती पैसे जमा करणार आहेत. परंतु जे शेतकरी EKYC करणार नाहीत अशा शेतकऱ्यांची मात्र ते आता योजनेतून पाय उतार करणार आहेत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही EKYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर EKYC केली तर तुम्हाला या योजनेपासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला या योजनेचा थेट लाभ होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, EKYC करून घ्या. EKYC करणं हे अद्यापही चालू आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पैशाचा लाभ पाहिजे असेल, पैशाची अत्यंत गरज असेल तर फक्त EKYC करण्यासाठी तुम्ही हा लाभ घेण्यासाठी चुकू नका. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, EKYC करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट आणि जाचक अट म्हणावं लागेल, ही अशी अट लावलेली आहे. ती अट अशी आहे की आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं. शेतकरी मित्रांनो, जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर मात्र आपल्याला या योजनेचा लाभ होणार नाही असं देखील महाराष्ट्र शासनाने सुचवलेलं आहे आणि ते आपण करून घेणं ही आपली गरज आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्यालाच या योजनेचा लाभाची गरज असते, त्यामुळे आपणच या योजनेच्या लाभासाठी ते काम करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण या योजनेची वाट पाहिली आणि ऐन टायमाला जर आपण फक्त आधार कार्ड लिंक नसल्यामुळे जर आपल्याला या योजनेचा लाभ होणार नसेल तर यामध्ये कोणतेही तथ्य राहणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही तात्काळ करून घ्या, कारण की तुम्हाला थेट आता 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते होणार आहे. म्हणजेच की 2 हप्ते सोबत कधीच जमा झाले नव्हते आणि आता ते होणार आहेत. आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जा, बँक खात्याकडे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासा. लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्यायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता महाराष्ट्र शासनाकडून कडक नियम करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुमचं काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या योजनेचा लाभ घेणं देखील महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे. ती अट अशी आहे की फार्मर ID असणे. शेतकरी मित्रांनो, फार्मर ID असणे ही खूप महत्त्वाची बाब आहे. ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर ID असणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमची फार्मर ID असलं तर तुम्हाला या योजनेपासून कोणीही रोखू शकत नाही. तुमचे थेट पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर ID ही आपल्या 7/12शी जोडलेली असते, त्यामुळे महाराष्ट्र शासनाला हे तपासणं योग्य पद्धतीने सोपं जातं. त्यासाठी फार्मर ID काढणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या आणि या योजनेच्या 4,000 रुपयाचा थेट लाभ मिळवा. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनाने जे संभाव्य तारीख देखील जाहीर केलेली आहे, ती तारीख आहे 20 जुलै. 20 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण पैसे जमा करणार आहोत अशी मोठी घोषणा केलेली आहे आणि आता ती घोषणा खरं ठरणार आहे. लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ होतो का की तुमची योजना बंद पडलेली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.